फोनच्या माध्यमातून भोंदू अशोक खरातच्या विरोधामध्ये 100 पेक्षा अधिक तक्रारी आल्याची माहिती आहे। खरातच्या प्रकरणी एसआयटी कडून हेल्पलाईन क्रमांक देखील जारी। तक्रारींमध्ये 70% महिलांचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती। भोंदू अशोक खरातनं सावकारी व्यवसायामध्ये देखील उभं केलं मोठं जाळं। सर्व व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर, पैसे परत करण्यासाठी विलंब झाल्यास दबाव टाकण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा खरातकडून अवलंब। व्यवसायामध्ये काही बडे राजकारणी आणि अधिकारी वर्गाच्या सहभागाची शक्यता। अशोक खरातकडे 40 आमदार जात होते, दीपक केसरकरांनी सांगितलं। संजय राऊतांचं टीकास्त्र। खरातकडे जाणारे 40 आमदार नेमके कोण हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं, संजय राऊत यांची मागणी। स्वतः दीपक केसरकर म्हणतात, मीच का 40 आमदार तिथे जात होते, हे कोण सांगतंय? सत्ताधारी पक्षाचे एक आमदार सांगते की मलाच टार्गेट करू नका, तिथे 40 आमदार त्या खरात बाबाच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते। आता हे 40 आमदार कोण हे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे। खरातला विमानसेवा देणारा नेमका कोण, तो दिल्लीमध्ये जाऊन काय करायचा हे समोर यायला पाहिजे। खासदार संजय राऊत यांची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सरकारमध्ये खरातला राजमान्यता मिळाल्याचा देखील राऊतांचा आरोप आहे। खरात बाबासाठी विशेष विमानांची सोय करणारे सरकारमधले कोण लोक होते हे तुम्ही जाहीर केलं पाहिजे। आणि खरात बाबा दिल्लीत जाऊन काय करत होते, कोणाला भेटत होते हे सुद्धा पोलीस तपासामध्ये जर निष्पन्न झालं असेल तर ते समोर यायला पाहिजे। भोंदू अशोक खरातच्या विरोधामध्ये आणखी 2 गुन्हे दाखल। एका महिलेची लैंगिक शोषणाची तर एका इसमाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित पीडित महिलांचे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या आणखी 65 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। आतापर्यंत एकूण 74 जणांवरती गुन्हे दाखल, तर व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवरती पोलिसांची नजर। रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा। खरातला गुरुस्थानी मानणाऱ्या चाकणकरांना दुसरा धक्का। आधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा देखील राजीनामा। वैयक्तिक कारणांपासून सुरू झालेला माज 2 ओळींच्या राजीनाम्यावरती उतरला। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचा चाकणकरांना टोला। चाकणकरांनी नैतिक जबाबदारी म्हणून आधीच आपला राजीनामा द्यायला हवा होता। पक्षामधल्याच लोकांनी चाकणकरांना वाचवण्याचा प्रयत्न केला। रुपाली पाटील ठोंबरे यांचाही आरोप आहे। हे अत्यंत गंभीर आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्याची ती जबाबदारी स्वीकारून राजीनामा ते पहिलाच द्यायला पाहिजे होता। परंतु त्यांना अत्यंत वेगळा एक कुठली तरी एक आत्मविश्वास होता। त्यांना त्यांची लोक वाचवत होती नेते मंडळी। बहुतेक नेते मंडळींना त्यांनी ज्यांना भोंदू बाबाकडे नेलतं त्यांना त्या ब्लॅकमेल करत असतील। भोंदू अशोक खरातच्या संपर्कामध्ये सिन्नरचा एक लोकप्रतिनिधी असल्याचा अनिसचा आरोप आहे। याच लोकप्रतिनिधीने मतदान यंत्र सुरक्षित राहावं यासाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमून जादूटोणा केल्याचाही संशय आहे। प्रचारामध्ये देखील 1999 पासून खरात काम करत असल्याचा अनिसचा आरोप आहे। आपली मते समोरच्या उमेदवाराला जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी जादूटोणा होईल अशा शंकेने खासगी सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले होते। हे जे सर्व प्रकार आहेत या लोकप्रतिनिधीला त्या संबंधित कॅप्टन भोंदू बाबाने सांगितलेले होते काय याचा आम्हाला संशय आहे आणि याची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही पोलीस प्रशासनाला केली आहे। कर्माचं फळ चुकत नाही, याच जन्मामध्ये भोगावं लागतं। चाकणकरांच्या राजीनाम्यावरती सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। पुण्यामधून स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला अटक करण्यात आली आहे। पिंपरीमधून त्याला ताब्यात घेण्यात आलंय। मी महादेवाचा अवतार आहे असं म्हणत त्याने महिलेवरती अत्याचार केले होते। वसईमध्ये दाखल असलेला गुन्हा पुणे पोलिसांकडे वर्ग। उद्या ऋषिकेश वैद्य याला शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केले जाईल।
धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापती पदाच्या निवडीच्या नंतर शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी. पक्षांतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. शिंदेंचा आदेश स्थानिकचे पदाधिकारी पाळत नाहीयेत. शिवसेना लोकसभा प्रमुख आनंद पाटील यांचा गंभीर आरोप. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या जागेवरून गोंधळ. पालिकेच्या मालकीच्या जागेवरती अतिक्रमण झाल्यामुळे भाजपचे नगरसेवक निखिल वारे यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. पालिकेच्या मालकीच्या जागांची नोंदणी करण्याची देखील मागणी. अजित पवार यांच्या निधनाला 2 महिने पूर्ण झाले. जय पवार अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक. विद्याप्रतिष्ठान इथे जय पवार यांनी अजित पवारांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलंय. रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या 3 अल्पवयीन मुलींचा शोध घेत पालकांच्या स्वाधीन. बीड शहर पोलिसांची कामगिरी. नांदेड पोलिसांच्या मदतीने एका मुलीचा शोध सुरू आहे. त्या तिन्ही मुलींना आपण पालकांच्या ताब्यात दिलं आहे. परंतु इथे अजून एक समस्या आम्हाला बऱ्याचदा जाणवली की मुलगी आणल्यानंतर पालकांच्या ताब्यात सहजासहजी जात नाही. मुलगी गव्हर्नमेंट हॉस्टेलला राहायला पसंती देते, परंतु पालकांच्या ताब्यात जात नाही. यासाठी आम्ही बाल कल्याण समिती जी आहे त्यांची पण मदत घेतली. त्यांचे काउन्सिलर चांगले आहेत. आम्ही सुद्धा आमच्या काही महिला पोलीस कॉन्स्टेबल चांगलं काउन्सिलिंग करू शकतात. या माध्यमातून मुलींची आम्ही मनं वळवले. 2-2, 3-3, 4-4 दिवस हॉस्टेलला राहिलेल्या मुली आम्ही परत पालकांच्या ताब्यात दिला. आता त्या मुली चांगल्या राहत आहेत. कोल्हापूरच्या बिद्रीमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या श्रद्धा हॉस्पिटलवरती छापा. 2 महिलांसह 4 जणांना अटक. पोर्टेबल सोनोग्राफीचं मशीन आणि गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या देखील पोलिसांनी जप्त केल्या. कापूस जिनिंगला आग लागून यामधून लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झालाय. जळगाव जिल्ह्यामधल्या बोदवड इथली ही घटना आहे. अरिहंत जिनिंगमध्ये जेसीबीनं कापूस उचलण्याचं काम सुरू असताना ही घटना घडली. जळगावच्या मुक्ताईनगरजवळ खासगी बसची ट्रकला जोरदार धडक. या अपघातामध्ये 29 प्रवासी जखमी झालेत. सुरतहून अमरावतीकडे ट्रॅव्हल्सनं जात असताना हा अपघात झालाय. गडचिरोलीच्या कुरखेडामधल्या वडेगावच्या आश्रमशाळेमधल्या मुलाचा बुडून मृत्यू झालाय. वेदांत शंकर पदा असं या मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. शाळेलगत असलेल्या तलावाच्या जवळ उघड्यावरती शौचासाठी गेल्यानं पाय घसरून त्याचा मृत्यू झालाय. हिंगोलीच्या आखाडा बाळापूरमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न. रुग्णालयामधल्या कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे हा अनर्थ टळलाय. अपमानास्पद वागणूक आणि नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमकीमुळे त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. वाशिमच्या कारंजाजवळ समृद्धी महामार्गावरती नादुरुस्त ट्रकला भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिली. एकाचा जागीच मृत्यू झालाय. समृद्धी महामार्गाची मदत यंत्रणा कुचकामी ठरल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळतंय. ट्रकचा इंधन पुरवणारा पाईप तुटल्यामुळे ट्रक बंद पडला होता. गावठी कट्टा हाताळताना सुटलेल्या गोळीनं तरुणाचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर इथली घटना आहे. अरुण महाजन असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. मित्रभूषण महाजन बंदुकीची माहिती देत असताना गोळी सुटली आणि अरुणच्या छातीत शिरली. उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झालाय. धाराशिवच्या शिरढोणमध्ये शिवरायांचा पुतळा हटवण्याच्या प्रकरणावरून वाद तीव्र झालाय. मराठा क्रांती मोर्चाचा राज्यभर आंदोलनाचा इशारा. पोलिसांनी अवमान केला, कारवाई करा, महेश डोंगरे यांची माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढला गेला. लाजिरवाणी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा बाप आहे, आमच्या आस्था अस्मिता आहे आणि आमच्या बापाचा जर पुतळा तुम्ही काढत असाल, ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा बूट घालून पुतळा ज्यांनी काढला त्यांना बडतर्फ केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. मध्ये बीड सीईटी परीक्षेचा बोजवारा. सलग दुसऱ्या दिवशी परीक्षा केंद्रावरती कुठलीही व्यवस्था नाहीये, त्यामुळे परीक्षार्थी संतापले. शहरामधल्या MIDC मधल्या MGM अकॅडमीमधली दुरवस्था. नाशिकच्या सप्तशृंगी गडावरती चैत्र उत्सवाच्या निमित्ताने आदिमायेच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. फुलांच्या आकर्षक सजावटीनं मंदिराचा गाभा देखील सजलाय. साताऱ्याच्या शिखर शिंगणापूरमध्ये शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा. ध्वज सोहळ्याच्या नंतर मध्यरात्री उशिरा शिव-पार्वती विवाह देखील संपन्न. भाविकांची मोठी उपस्थिती. शंभू महादेव मंदिर ते अमृतेश्वर मंदिर कळसाला मानाचे पागोटे म्हणजेच ध्वज बांधण्याची परंपरा आहे.
साताऱ्यामध्ये ऐतिहासिक लाहोर शेड या गोदामाची मोठी दुरवस्था झाली आहे. कामगारांना मृत्यूची भीती आहे. पोवई नाक्यावरच्या शासकीय धान्य गोदामाची लाकडं ही जीर्ण झाली आहेत. नवीन इमारतीचं काम पूर्ण होईपर्यंत जुन्या गोदामाच्या दुरुस्तीचं आश्वासन. नाशिकच्या येवला बाजार समिती 6 दिवस बंद राहील. कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. मार्चच्या अखेर आणि सार्वजनिक सुट्ट्यांमुळे कांद्यासह इतर धान्यांचे लिलाव देखील बंद राहतील. रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसाचा आंबा आणि काजूच्या पिकाला फटका बसलाय. हापूस आंब्यासह काजूच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. काही भागांमध्ये गारपीट झाली आहे. सर्वसामान्यांना मात्र वाढतं ऊन आणि उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळतोय. साताऱ्यामधल्या जावळी, कोरेगाव आणि फलटणमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. फलटणच्या काळज इथे अवकाळी पावसामुळे यात्रेच्या बुकिंगसाठी उभारण्यात आलेल्या तमाशा चालकांच्या राहुट्यांचं देखील नुकसान झालं. शेती नुकसानीच्या पंचनाम्याचं काम अंतिम टप्प्यात. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. तर नुकसानीचे अहवाल प्राप्त झाल्याच्या नंतर लवकरच मदत केली जाणार, भरणे यांचं आश्वासन. माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सगळ्या शेतकरी पिकांचं पंचनामे करण्याचे आम्ही त्याप्रमाणे आदेश राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री आम्ही सर्वांनी दिलेले आहेत. तर पंचनाम्याचं काम हे जवळजवळ बऱ्यापैकी पूर्ण झालेले अंतिम टप्प्यात आहे. राज्य शासन निश्चित प्रकारे या शेतकऱ्याला मदत करेल. वरंधा घाट हा महिनाभर बंद राहणार आहे. रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा घाट दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहील. जिल्ह्यामधील हिरडोशी या परिसरामध्ये दुरुस्तीसाठी भोर घाट मार्ग देखील बंद ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश. मध्य रेल्वे मार्गावरती उद्या मेगाब्लॉक असेल. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगाब्लॉक घेतला जाईल. सकाळी 10 ते 10:05 ते दुपारी 3:55 हा ब्लॉक असेल. ट्रान्स हार्बर मार्गावरती देखील उद्या मेगाब्लॉक आहे. ठाणे ते वाशी, नेरूळ अप आणि डाऊन मार्गावरती मेगाब्लॉक असेल. सकाळी 11:10 ते संध्याकाळी 4:10 हा ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेवरती आज आणि उद्या असा 21 तासांचा मेगाब्लॉक आहे. आज रात्री 10:30 ते उद्या संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. राम मंदिर, मालाड, कांदिवली या ठिकाणी गाड्या थांबणार नाहीयेत. तर अंधेरी बोरिवलीच्या दरम्यान 15 डब्यांच्या सर्व गाड्या या जलद मार्गावरती धावतील. अकोला ते तिरुपती एक्सप्रेस आता आठवड्यामधून एकदाच्या ऐवजी दररोज धावणार आहे. अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांच्या पाठपुराव्याला यश आलंय. बुलढाणा, अकोला, हिंगोली, यवतमाळ आणि अमरावती इथल्या भाविकांची सोय होईल. वांद्रे आणि खार पश्चिम या ठिकाणी आज आणि उद्या पाणी कपात. नवीन मुख्य जलवाहिनीचं काम केलं जाणार आहे. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. आता कमी उंचीवरचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा अधिक सक्षमपणे वापर करणं शक्य होणार आहे. भारतीय लष्करासाठी रशियाकडून तुंगुस्का हे संरक्षण प्रणालीची खरेदी 445 कोटी रुपयांचा करारही झालाय. नौदलाच्या विमानांसाठी 858 कोटी रुपयांचा करार देखील झालेला आहे. नक्षलवादाच्या निर्मूलनावरती लोकसभेमध्ये 30 मार्चला चर्चा होतेय. नक्षलवाद्यांना समर्पणासाठी अमित शहांनी दिलेली मुदत 30 मार्चला पूर्ण होणार आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे या चर्चेला सुरुवात करतील. नियम 193च्या अन्वये लोकसभेमध्ये चर्चा होईल. नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना अटक झाली आहे. नवे पंतप्रधान बालेंद्र शहा यांनी शपथ घेताच ओलींना अटक केली. गेल्या वर्षी तरुणांची निदर्शनं मोडून काढल्याचा ठपका ठेवण्यात आला. जेन्झीच्या निदर्शनामध्ये 70 जणांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्ह्यामध्ये आयफोन 17 पाण्यामध्ये पडला म्हणून एक पठ्ठ्या थेट गटारामध्ये उतरला. लग्नाच्या वरातीमध्ये नवीन आयफोन त्याचा गटारात पडला होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.